आज मन ना कसं तरी मंद मंद वाटत होतं. एक वेगळीच हुरहुर मनात दाटत होती. नमस्कार मंडळी. आजचा दिवस थोडासा व्यस्त होता. सकाळपासूनच घरातील कामांची लगबग सुरू होती. म्हणूनच सकाळचं थोडंसं चित्रण राहून गेलं आणि सरळ दुपारी 12 वाजता जेवायला बसले. जेवताना मराठी गाण्यांची साथ असली की क्षण अधिकच मनोहर होतात. आणि त्यात जर उत्तरायण चित्रपटातलं गाणं असेल तर धुंद होती शब्द सारे, मन अगदी भारावून जातं. थोडीशी विश्रांती घेतली आणि सायंकाळी पुन्हा दिवसाला एक नवं रूप लाभलं. आजची पाककृती होती पौष्टिक राजगिऱ्याची भाजी. भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली, लसूण ठेचून, कांदा आणि मिरची बारीक चिरून घेतली. फोडणीसाठी सरसप, जिरक, हिंगू, लसूण, मिरची छान तडतडवून संस्कार केले. म्हणजेच फोडणीसाठी जिरे मोहरी यांची फोडणी दिलेली आहे. त्यात कांदा परतून राजगिऱ्याची भाजी संमिश्रित केली. थोडंसं पाणी घालून हलकेच शिजू दिलं बरं का. आणि तयार झाली साधी परंतु अत्यंत पौष्टिक भाजी. एका बाजूला डाळही छान शिजत होती. सगळं काम वेळेत आवरण्याची गडबड होती. दिवसाच्या शेवटी थोडासा विहार करण्यासाठी बाहेर गेले. क्षणभरापूर्वी कडक ऊन आणि अचानक आभाळ दाटून आलं. अशा वेळी मन थोडं स्पंदित होतं. एक वेगळीच हुरहुर लागते हो. तुम्हालाही असं वाटतं का? कधी कोणाची आठवण येते, आई-बाबांची, घरची आणि सगळं शांत शांत वाटू लागतं. पण क्षणातच पुन्हा आभाळ निरभ्र होतं बरं का. आणि मनही हलकं झालं. असंच थोडंसं चालत फेरफटका मारून घरी परतले. आणि मग काय, अगदी मन प्रसन्न झालं होतं. ह्या आभाळासारखंच. चला, पुनर्मिलाम नवदिनेन. भेटूयात परत एकदा. तोपर्यंत नमस्कार.